तर मित्रांनो, आता आपण जेईचेच 2019 आणि 2016चा, याच्या आधी 2015चे 2 सॉल्व केले होते आपण आणि 2017ला काय ते ग्राफवरचा ॲज इट इज जो आपल्या नोट्समध्ये आहे ना, कायनेटिक एनर्जीचा ग्राफ ॲज इट इज तसाच विचारलेला होता. मग ते ग्राफवर तो सोपा राहतो, त्याच्यामुळे मी घेतला नाही. आता हे थोडेसे टफ न्यूमरिकल्स आहेत. हे 2019चा म्हणजे तर मागच्या वर्षीचंच आहे आणि हा 2016चा आहे. हे दोन्ही क्वेश्चन्स टफ आहेत थोडेसे. ठीक आहे, थोडेसे टफ जरी असतील तरी आम्हाला जर का व्यवस्थित न्यूमरिकल प्रॅक्टिस केल्यानंतर मात्र आरामात जमतात. ठीक आहे, आरामात जमतात. आणि हे न्यूमरिकल जर तुम्हाला असे सोपे वाटायला लागले किंवा याच्यामध्ये आमचा ठीक आहे ब्रेन थोडासा जर चालायला लागला तर असं समजायचं की आपली जेई लेवलची तयारी झालेली आहे. बघूयात आपण की न्यूमरिकलचं नेमकं काय आहे. 2019चा पहिले घेतो मी, त्याच्यानंतर 2016चा. बघा, हे काय म्हणतं की सिंपल पेंडुलम ऑसिलेटिंग इन एअर हॅज टाइम पिरियड टी, म्हणजे काही विशेष नाही, फुल स्टॉप. द बॉब ऑफ पेंडुलम इज कम्प्लिटली इमर्ज इन अ नॉन विस्कस लिक्विड. ठीक आहे, अगेन फुल स्टॉप. द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज 1/16 ऑफ द मटेरियल ऑफ द बॉब. म्हणजे याची जी पहिली जी मटेरियलची बॉबची मटेरियलची डेन्सिटी होती ती रो आहे. रो जर कन्सिडर केली तर आता याची किती झाली 1/16 ऑफ रो, याच्यापेक्षा 1/16 जास्त. ठीक आहे, इफ द बॉब इज इनसाइड द लिक्विड ॲट ऑल टाइम इट्स पिरियड इज. ठीक आहे, न्यूमरिकल व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की पहिले सिंपल पेंडुलम एअर मध्येच असतो तो, त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला mg, त्याची डेन्सिटी त्या बॉबचं मटेरियल फॉर एक्झाम्पल जर कॉपरचा असेल तर कॉपरची डेन्सिटी. ठीक आहे, जर रबरचा बॉब असेल तर रबरची वगैरे वगैरे. ठीक आहे, मग त्याला डेन्सिटी सुरुवातीला काहीतरी रो होती. ठीक आहे, आता याच पेंडुलमला ना मी काय केलं, फ्लुइड मध्ये टाकलं. ठीक आहे, याच पेंडुलमला आपण काय केलं, फ्लुइड मध्ये इमर्ज केलं ऍट, ते काय म्हणतात बघा, ऍट ऑल टाइम, म्हणजे त्याच्यामध्येच टाकलं आणि तो ऑसिलेट होतोय. मग आता इथं असताना आता आम्हाला एअर साठीचा तर आम्हाला टाइम पिरियड माहिती आहे, टी इज इक्वल टू 2π√L/g. हा फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे, टी इज इक्वल टू 2π√L/g. पण आता इथे गेल्यानंतर लिक्विड मध्ये गेल्यानंतर काहीतरी चेंज होईल ना. ठीक आहे, होत असतो चेंज. ठीक आहे, त्यामुळं मग तो आता आपल्याला काढायचा आहे. इथला म्हणजे टी डॅश काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, इथला टाइम पिरियड म्हणजे ठीक आहे टी डॅश आपण असं म्हणूया, त्याला आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, टी इज इक्वल टू 2π√L/g. मग एक गोष्ट मला सांगा, इथं त्या बॉबचं लिक्विडमध्ये टाकल्यामुळं वेट कमी होईल की नाही. आता हा थोडासा फ्लुइडचा कन्सेप्ट आहे सर. आता आपल्याला सेकंड चॅप्टर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा ठीक आहे व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होईल. पण या निमित्तानं मला हे न्यूमरिकल्स घेऊन हे सिद्ध करायचं आहे की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, ते 2-3 चॅप्टर्सला कनेक्ट करून प्रॉब्लेम बनवतात. याच्या आधीच्याही लेक्चरमध्ये किंवा मला वाटतं 2015चे यंग्स मॉड्युलस विचारलं होतं. ठीक आहे, म्हणजे इलास्टिसिटी आणि ऑसिलेशन याला त्यांनी कनेक्ट केलं. मग जेडबल असे क्वेश्चन्स विचारते, 2-3 चॅप्टरला मिक्स करून क्वेश्चन्स विचारते. आणि हे क्वेश्चन्स आम्हाला केव्हा सोपे वाटणार आहेत, ज्यावेळेस आमचा पूर्ण अभ्यास होईल. ठीक आहे, आत्ताच्या लेवलला आम्ही ज्यावेळेस अभ्यास करतोय त्या लेवलला हे आम्हाला कळाले तरी सफिशियंट आहे, काही अजिबात घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे, हे आम्हाला माहिती आहे. आता आम्हाला टी डॅश काढायचा आहे. आम्ही एक लक्षात घेतलं की फ्लुइड मध्ये कोणत्याही असा ऑब्जेक्ट जर इमर्ज केला तर फ्लुइड त्याला खालून फोर्स लावत असते, कारण इथं तर या ऑब्जेक्टला खालून फोर्स लावण्यासाठी एअर मीडियम आहे ना, आणि एअर मीडियमला त्याच्यावर फोर्स लावलेला फार निग्लिजिबल असतो, तो पण झिरोच कन्सिडर करत असतो. पण वॉटर काय करतं की ज्यावेळेस तुम्ही एखादी ऑब्जेक्ट वॉटरमध्ये इमर्ज करता, फ्लुइड त्याला फोर्स लावते, वॉटर किंवा ती लिक्विड मीडियम त्याला फोर्स लावते डाऊनवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे, म्हणजे या mg ला बेसिकली वरती ठीक आहे फोर्स लावते, अपोज करते, आणि त्याला थ्रस्ट म्हणतात बेसिकली. ठीक आहे, आणि मग तो त्या थ्रस्टचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट विच इज इमर्ज, डेन्सिटी ऑफ द मीडियम, अँड जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, v/ρ/g. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे तो. बरं, पण मला काय म्हणायचं आहे की तेवढं कन्फ्यूज करून घेण्यापेक्षा आम्ही एका शॉर्ट ट्रिकनं लक्षात ठेवू शकतो याला, किंवा एक मला तुम्हाला फॉर्म्युला द्यायचा आहे. कारण गोष्ट लक्षात घे, याच्यानंतर बरेच वेळेस असं एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण एअर मीडियम मध्ये लिक्विड मीडियम मध्ये इमर्ज केलं, हे कन्सेप्ट वारंवार येतात. ठीक आहे, आणि यावेळेस ना बेसिकली जी इफेक्टिव्ह काढायचं असते आपल्याला. मला सांगा, इथं ग्रॅव्हिटी 9.8 g आहे, पण इथे तेवढीच नाही राहणार ना, कारण या ग्रॅव्हिटीला अपोज करणारा फोर्स मिळाला. म्हणजे इथं मला बेसिकली म्हणायचं mg इफेक्टिव्ह, म्हणजे नेट डाऊनवर्डलाच त्याचं वेट आहे, पण तो आता इफेक्टिव्ह ना, जी इफेक्टिव्ह झाला म्हणजे काहीतरी कमी झाला तो.
आणि त्या जी इफेक्टिव्हचा फॉर्म्युला असतो जी इन ब्रॅकेट 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ सॉलिड, हे रो एल बाय रो एस आहे. मला काय म्हणायचंय, हा जो कन्सेप्ट यांनी या पर्टिक्युलर न्यूमेरिकल मध्ये विचारला ना की एखादी सिस्टीम किंवा अरेंजमेंट एअर मध्ये आहे, त्याच अरेंजमेंटला आम्ही लिक्विड मध्ये घेऊन गेलो, हे कॉमन आहे ते. म्हणजे हे बरेच वेळेस असं विचारतात, एखादं अरेंजमेंट एअर मीडियम मध्ये आहे त्याला आपण काहीतरी लिक्विड मध्ये घेऊन गेल्यानंतर. मग हे हा जो पॅटर्न आहे न्यूमेरिकलचा, याच्यामध्ये ना जी इफेक्टिव्ह काढायला फार महत्व आहे किंवा जी इफेक्टिव्ह काढावा लागत असतो आपल्याला. आणि या जी इफेक्टिव्ह काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं की लॉस होतं ना त्याचं वेट. एखादा ऑब्जेक्ट जर पाण्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला माहिती आहे थोडंसं हलकं होतं ना, ते लॉस होतो जी लॉस होत असते. मास नसते, मास तर कॉमनच आहे, मास कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, मास नसते लॉस होत. जी इफेक्टिव्ह म्हणायचं आहे मला बेसिकली. जी इफेक्टिव्ह म्हणजे काय, या जी मध्ये काहीतरी कमी होईल. हे जे 9.8 व्हॅल्यू आहे ना लिक्विड मध्ये गेल्यानंतर कमी होत असतं थोडीशी, मग ती कमी होते म्हणजे त्याला म्हणून मी जी इफेक्टिव्ह म्हटलं, ठीक आहे. आणि कमी का होते, कारण लिक्विड पण त्याला थ्रस्ट लावतोय वरच्या डायरेक्शनला, आणि वरच्या डायरेक्शनला फोर्स लावल्यामुळे ऑब्व्हियसली कमी होणार आहे. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं की अशा पर्टिक्युलर न्यूमेरिकल मध्ये ना जी इफेक्टिव्ह काढणं हे फार महत्वाचं असतं. मग आता एक फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्यायचा, जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस रो एल बाय रो एस. रो एल म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि रो एस म्हणजे काय असते, डेन्सिटी ऑफ द सॉलिड. चल आता बेसिकली बघा इथे तर टी तुम्हाला माहित झाला, आता हा टी डॅश काढायचा. मग टी डॅश इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी इफेक्टिव्ह म्हणू शकतो का, मी म्हणू शकतो. मग आता इथून जी इफेक्टिव्ह काढून घेऊ, इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस, आता हे रो एल बाय रो एस ही व्हॅल्यू त्यांनी दिली आम्हाला 1/16 ना, लक्षात येते की नाही. हे रो एल बाय रो एस म्हणजे काय असतं की सॉलिडच्या कंपॅरिझन मध्ये तो किती लिक्विडची डेन्सिटी आहे, ठीक आहे. पहिले सॉलिडच होता बॉब आमच्याकडे, त्याचं काहीतरी मटेरियल होतं, त्याची काहीतरी डेन्सिटी रो होती, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये किती दिली लिक्विडची 1/16. म्हणजे हे रो एल बाय रो एस चा डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला किंवा व्हॅल्यू दिली त्यांनी 1/16, ठीक आहे. तर मग हे काय होईल, या जी इफेक्टिव्हची व्हॅल्यू कशी काढते बघा, ठीक आहे. इज इक्वल टू, आता ब्रॅकेट मध्ये काय राहील, जी इन ब्रॅकेट 16 मायनस 1 15 डिवायडेड बाय जी, 15 डिवायडेड बाय 16. जी इफेक्टिव्हची एवढी आन्सर आला, जी इन ब्रॅकेट 15 डिवायडेड बाय 16. मग ही जी इफेक्टिव्ह तर टाकून देऊ, टाइम पिरियड भेटून गेला. म्हणजे आम्हाला बेसिकली जी इफेक्टिव्हच महत्वाचं होतं. 2 पाय अंडर रूट एल, जी इफेक्टिव्हची व्हॅल्यू काय आली, जी इंटू 15 डिवायडेड बाय 16, ठीक आहे. आता ऑप्शन्स मध्ये टीच्या कॅपिटल टीच्या फॉर्म मध्ये आहेत बघा, तर थोडीशी अरेंजमेंट करावं लागेल. टी डॅश इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी, ठीक आहे. हे मी सेपरेट लिहिला कारण एल बाय जी तर आहेच ना त्याच्यामध्ये, एल बाय जी तर आहेच त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे एल बाय जी ला बाहेर गेलं, सेपरेट लिहिलं. आणि हे 15 डिवायडेड बाय 16, तर 16 ला वरती घेऊन जा म्हणजे ते होतील 4, आणि डिनॉमिनेटरला रूट मध्ये 15 तसेच राहतील. डिनॉमिनेटरला बघा ना एल डिवायडेड बाय आहेत ना, तर आता टीच्या फॉर्म मध्ये लिहायचं होतं म्हणून हा सगळा प्रकार केला आपण. याच्या ठिकाणी आपण टी लिहू शकतो, म्हणजे टी इंटू 4, ठीक आहे, डिवायडेड बाय रूट 15. म्हणजे त्यांनी कसं दिलं बघा, 4t इंटू 1 डिवायडेड बाय, ठीक आहे, रूट 15 किंवा ठीक आहे या पूर्णला 115 ना, अंडर रूट 1 डिवायडेड बाय 15. सी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, ठीक आहे. या न्यूमेरिकलला तुम्ही वारंवार बघावं, ठीक आहे. प्रॉब्लेम्सला व्यवस्थित पहिले वाचायचं. प्रॉब्लेमचं मी प्रत्येक वेळेस डायग्राम काढतोय प्रॉब्लेम वाचल्यानंतर, की पहिली ही अरेंजमेंट आहे, या अरेंजमेंटच्या वेळेस मास, डेन्सिटी, टाइम पिरियड हे सगळं आपल्याला माहिती असतं, आणि त्याला याच्यामध्ये घेऊन गेल्यानंतर विचारलं. मग याच्यामध्ये घेऊन गेल्यानंतर हा फक्त जी वेगळा झाला, मास तर इथे एम आहे, इथे एम आहे. मग तो जी इफेक्टिव्हचा हा एक फॉर्म्युला तुम्हाला जरा लक्षात ठेवायचा. आणि याच्यानंतर असं ज्या ज्या वेळेस अरेंजमेंट येईल, सॉलिड मध्ये असताना लिक्विड मध्ये गेला, तर हे फॉर्म्युला जरा जी इफेक्टिव्हचा प्रत्येकच वेळेस लक्षात ठेवायचा. न्यूमेरिकल सोपे वाटायला लागतात असे फॉर्म्युले आम्ही लक्षात ठेवल्यानंतर, ठीक आहे. अशा पद्धतीने हा न्यूमेरिकल संपला. नेक्स्ट न्यूमेरिकल काय आता, आणि हा थोडासा टफ होता, मुलांना हा थोडासा टफ वाटला होता, ठीक आहे. त्याच्यामुळे आधीच्या याच्यात थोडस सोपेच होते, ठीक आहे. याच्या आधीचे जे न्यूमेरिकल्स घेतले होते मी ते सोपेच होते, पण हे थोडे हे दोन्ही पण थोडेसे टफ आहेत, थोडेसे आहेत, जास्त नाही, ठीक आहे. पण आता आम्हाला जर का हे सोपे वाटायला लागले तर मग आम्ही JEE च्या लेवलचं प्रिपरेशन करतोय असं समजायला हरकत नाही. बघा आपण नेक्स्ट 2016 मध्ये विचारलेला क्वेश्चन घेऊ. पार्टिकल परफॉर्मिंग SHM विथ एम्प्लिट्यूड कॅपिटल A, इट्स स्पीड इज ट्रिपल. म्हणजे काय म्हणतात बघा ते, ठीक आहे. डायग्राम परत एकदा काढतोय मी, ठीक आहे. डायग्राम काढण्याचं फार महत्व आहे. ही मेन पोझिशन,
हे राईट एक्स्ट्रीम, हे लेफ्ट एक्स्ट्रीम, आणि त्यांचं काय म्हणणं आहे, पार्टिकल परफॉर्म एसएचएम, ठीक आहे, अँप्लिट्यूड ए आहे, ठीक आहे, यावेळेसचा अँप्लिट्यूड ए आहे, इट्स स्पीड इज ट्रिपल, ठीक आहे, ट्रिपल म्हणजे 3x ना, जेवढी होती त्याच्यापेक्षा 3 पट जास्त केली, ऍट द इन्स्टंट, ठीक आहे, दॅट इट इज ऍट डिस्टन्स 2a/3, म्हणजे इथून, ठीक आहे, इथं कुठंतरी x इज इक्वल टू 2a/3 असेल ना, या पॉइंटला त्याची जी व्हेलॉसिटी होती, ठीक आहे, आपण ते म्हणूयात सुरुवातीला v, ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काहीतरी राहीलच ना त्याचं मोशन करताना, इथे, तर त्यांनी दिली आहे बघा की ऍट, ठीक आहे, द इन्स्टंट दॅट इज इट इज ऍट डिस्टन्स 2a/3, म्हणजे x इज इक्वल टू 2a/3 ला असताना त्याची जी v स्पीड होती ती ट्रिपल केली, म्हणजे सुरुवातीला तर ही अरेंजमेंट होती, पण आता त्यांचं म्हणणं आहे की हे ट्रिपल केली, v झाली मीन पोझिशन, ठीक आहे, x इज इक्वल टू 2a/3 ला जी काही स्पीड होती ती ट्रिपल केली. मग आता मला सांगा, हे मोशन चालू असताना या ठिकाणची वेलोसिटी सुरुवातीला होती, हे इनिशियल कंडिशन आहे, ठीक आहे, आणि ही फायनल कंडिशन आहे किंवा सेकंड कंडिशन आहे. मग मला सांगा, या ठिकाणी सुरुवातीला होती v, आता तुम्ही काय म्हणताय की त्या इन्स्टंटला, ठीक आहे, x इज इक्वल टू 2a/3, या इन्स्टंटला त्याची जी v होती ती मी 3 न वाढवली, 3 पट केली ना, म्हणजे 3v झाली, म्हणजे आता इथून तो जोरात पळायला लागेल, म्हणजे याचा अँप्लिट्यूड काहीतरी a' होईल, सुरुवातीला a होता ना, इनिशियली बघा a होता याचा अँप्लिट्यूड, आता a' झाला ना, कारण याला तुम्ही एकदमच त्याची स्पीड वाढवली, आणि स्पीड वाढवल्यामुळे आता तो जोरात इकडे जास्त दूर जाईल, एक्स्ट्रीम वाढेल त्याचा, हा लेफ्ट एक्स्ट्रीम पण वाढेल, ठीक आहे, म्हणून त्याचा अँप्लिट्यूड a' झाला, ठीक आहे. मग ते काय म्हणतात, फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन, ओके, द न्यू अँप्लिट्यूड कॅपिटल A ऑफ द मोशन इज, हा न्यू अँप्लिट्यूड आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. आता बघा, हे तर एकदम सोपं झालं, इनिशियली जी सिच्युएशन होती त्याच्यावर आपण वेलोसिटीचा पहिले, आता वेलोसिटीचा कंपॅरिझन आहे म्हणून वेलोसिटीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इनिशियल साठी v चा फॉर्म्युला काय लिहून घेतो मी, तो v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, पण x किती दिलेला आहे त्यांनी 2a, ठीक आहे, डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर असा दिलेला आहे x त्यांनी. त्याच्यानंतर v, ठीक आहे, हा हे फायनल कंडिशनच्या वेळेस आता ही v किती झाली, ट्रिपल झाली ना, ओमेगाला तर ओमेगा जशाला तसंच आहे, फ्रिक्वेन्सी चेंज झाला असं काय बोलले नाहीत ते. आता हा जो अँप्लिट्यूड आहे तो मी a नॉट म्हणतो, ठीक आहे, a नॉट म्हणतो, डॅश आणि स्क्वेअर लिहायला प्रॉब्लेम येईल, a नॉट, a सफिक्स 0 असा, पहिले a होता आता a नॉट झाला, मायनस, ठीक आहे, आणि x तर तेवढाच आहे 2a/3, या x लाच सगळं भानगड झालेली आहे, ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला सॉल्व्ह करा, हे आन्सर मिळून जातं. म्हणजे बेसिकली मला काय म्हणायचं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 असं जर केलं तर हे होईल 3v/v इज इक्वल टू ओमेगा, तर सरळ कॅन्सल होईल, अंडर रूट मध्ये काय राहील, a नॉट स्क्वेअर मायनस 2a/3 ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवायडेड बाय a स्क्वेअर, ठीक आहे, a स्क्वेअर मायनस 2a/3 ब्रॅकेट स्क्वेअर, हे कॅन्सल होत नसतं, ठीक आहे. आता याला जर का सॉल्व्ह केलं, इथं v कॅन्सल झाला, आणि आपण स्क्वेअरिंग जर केलं तर हे 9/1 होईल, हे होईल a नॉट स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर बाय 9 होल डिवायडेड बाय, ठीक आहे, होल डिवायडेड बाय a स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर डिवायडेड बाय 9. आता याला सॉल्व्ह करता येईल ना आपल्याला, ठीक आहे, व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल, याला सॉल्व्ह करता येईल ना आता आपल्याला. हे जे पूर्ण डिनॉमिनेटरची टर्म आहे इकडे घेऊन जा, म्हणजे हे 9 इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर बाय 9 असं होईल, ठीक आहे, इज इक्वल टू 1 याला मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढंच राहील, ठीक आहे. लक्षात घ्या मला काय म्हणायचं, ही पूर्ण टर्म डिनॉमिनेटरची इकडे घेऊन जा, म्हणजे हे 9 याला मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, 9 न मल्टिप्लाय करून घ्या. त्याच्यानंतर या साईडला काय राहतं बघा, या साईडला काय राहतं, 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर हेच राहतं, a नॉट स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर बाय 9 एवढंच राहील ना. मग आता इथं a नॉट स्क्वेअरची किंमत काढायची आहे मला, a नॉट स्क्वेअरची किंमत काढायची आहे, म्हणजे या टर्मला परत तिकडे घेऊन जा, म्हणजे ही टर्म तिकडे गेल्यानंतर बघा इथं a आहे, बाकीचे सगळे कॉन्स्टंट आहेत, आणि हे पण a वालीच टर्म आहे, म्हणजे a ला आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल आणि a नॉट ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. तर a नॉट ची जी व्हॅल्यू येतं, मी थोडंसं डायरेक्ट करतोय, a नॉट ची जी व्हॅल्यू येते, ठीक आहे, ती येते 49 a स्क्वेअर डिवायडेड बाय 9,
ठीक आहे असे येते ए नॉट स्क्वेअर म्हणजे हे तुम्ही इकडे घेऊन गेल्यानंतर या 1 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यांची सगळ्यांची ठीक आहे सबट्रॅक्शन ऍडिशन केल्यानंतर ठीक आहे ए नॉट स्क्वेअर हा जो ए नॉट स्क्वेअर आहे याच्या ठिकाणी किती येतं 49 ए स्क्वेअर डिवायडेड बाय 9 मग हे जर ठीक आहे तर जर आपण स्क्वेअर रूट केलं तर ए नॉट ची किंमत किती येईल याचा स्क्वेअर रूट ठीक आहे 7 ए डिवायडेड बाय 3 ठीक आहे अशा पद्धतीने एवढं आन्सर आम्हाला मिळेल म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे इथे ठीक आहे याला थोडंसं कॅल्क्युलेट करा व्हिडिओला मी थोडंसं कमी वेळामध्ये संपवतोय थँक्यू व्हेरी मच